तुम्ही संघर्ष भालेराव फाउंडेशनला मदत करत होते, ते कुठेतरी मग तुम्हाला आशा होती, त्याने आजी आश्वासन दिलं तर तुम्हाला काय काय देणार आहे म्हणून, ते एवढं सांगा. काय काय देणार होते? गिरण सांगितली ती, नाही तर मशीन सांगितली ती, घरी बसून कामं करा म्हणे तुम्ही. कामं करा म्हणल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर चेक येईन म्हणे, चेक आल्याच्या नंतर 1 लाखात चेक येईन म्हणे 10 महिन्यामध्ये. 10 महिन्यामधून वाटून घ्या म्हणे तुम्ही, घर बसल्या तुम्हाला पोस्ट करू म्हणे आम्ही. त्यांनी भरपूर काही सांगितलंय आम्हाला, पण मग आम्हाला त्याच्यातलं काहीच भेटलेलं नाहीये. काय आशा होती तुम्हाला, काय भेटायला पाहिजे? म्हणजे त्यांनी जी आशा दिली ती आम्हाला, ती आशा काहीच दिलेली नाही. त्याने गिरण दिली नाही, कीड दिली नाही, काहीच दिली नाही. सर तिचा मुलगा पण वारलेला आहे, तिनं ते एकदम कष्टाचे पैसे होते. माझा मुलगा वारला, माझा मुलगा वारून 1 महिना बी नव्हता झाला तेव्हा मी पैसे भरलेले होते तेव्हा पण. अच्छा. आणि माझा काही नवरा पण नाहीये, तेवढा 1 मुलगा होता, तो पण वारला. त्याला बोलून चालून सांगितलं होतं. मला पण एक गट केलेले 10 आता महिलांची जे गट मला केले, काय म्हणाले होते का ताई तुमचा मुलगा वारला, तुमच्या माग कोण नाही, आम्ही तुम्हाला ड्युटीचं पण घोषित करू म्हणे. तुमच्या हिशोबाने कधी तुम्हाला समजा तकदीराने ड्युटी लागली तुम्हाला ड्युटीला पण लावू म्हणे आम्ही. ड्युटीला पण लावणार होते? त्यांनी मला ड्युटीला कुठे लावणार होते काही सांगता येणार नाही, फक्त एवढा शब्द त्यांनी बोललेले होते मला. तुमचं नाव? माझं ताराबाई अरुण आहे. नाही कोणी नाही माझ्या. तिने स्वतः 10 गट केलेले होते, तिने स्वतः केलेले होते. तिच्या मागे माणूस पण नाही सर, आता तिचा नवरा पण वारलेला आहे, तरी पण पूर्ण लेडीज येऊन तिला बोलतात, तिला म्हणतात तूच आमचे पैसे भरून दे, तूच कारवाई कर. ती काय करणार आहे, आधीच ती अशी झालेली आहे. तुमची भूमिका काय असणार पुढे? हो, आम्ही त्या ऑफिसवरती आंदोलन करणार आहे. नाही झालं तर आम्हाला काही काही दिवस करणार, कारण तिच्या मागे तर काही सारच नाही बिलकुल बी. ती इतकाले पैसे खाऊ लागले म्हणल्यास नंतर मग त्यांच्यावर काही करावंच लागणार आहे आम्हाला. ही पैसे भरले, गट केले, 10 गट केले, त्यांनी काही पैशाचं नुसतं म्हणले तर आम्ही 2-2 लाख रुपये देतो तुम्हाला, तुम्ही गट करा. त्यांनी काही दिलं नाही. परत त्याच्यानंतर आम्हाला म्हणले का 2-2 हजार रुपये भरा एक मुलाचे, का तुम्हाला 20-20 हजार रुपये भेटते शिक्षणासाठी, असं म्हणलेत ते आम्हाला. पण त्यांनी काहीच केलं नाही. आम्ही त्यांना फोन लावतोय तरी पण ते काहीच नाही करू लागले. ते फोन हा म्हणते फक्त आम्हाला, हा देतोय फक्त एवढंच चालू आहे त्यांच्यावर. आम्हाला गटाचे बाया पण येऊन बोलतात ते का बाई तुम्ही पैसे भरलेत, मग आमचे पैसे आम्हाला वापस द्या. तुम्ही नाही करत आहे तर आम्हाला आमचे पैसे वापस द्या. तरी ते काहीच नाही म्हणा. ते रोहित सरनी त्यांनी पैसे घेतलेत आमच्याकडून, आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे टाकले. ते म्हणजे आमच्या अकाउंटवर पैसे टाका, आम्ही टाकले, सगळ्या बायांनी टाकले, तरी पण ते काहीच नाही करू लागले. आता आमच्या मागं कोणी आहे कोणी नाही, माझ्या मागं तर कोणी नाही. मी माझ्या मुलासाठी एकटीच आहे. माझे मुलं आहे 2, एक 10 वर्षाचं आहे, एक 12 वर्षाची मुलगी आहे. तरी पण त्यांनी 2-2 हजार रुपये घेऊन आमच्याकडून फसवणूक केलेली आमच्यासोबत. काय ते फाउंडेशनचं नाव काय? नाव आहे त्या याचं गटाचं. त्यांनी फक्त आम्हाला एवढंच सांगितलंय. तुमचं नाव? माया हिवराळे. बोला. आई सर आम्ही याला मरू देणार नाही, कारण का आम्ही यांच्याकडे पैसे गुतेले आमच्यावाली. हे मेल्या तर आमचं कसं व्हायचं? सगळ्या बाया आम्हाला मारतील ना, आम्हाला मारून टाकतील बाया. यांना का धमकी वगैरे काही आले का? आता धमक्या आल्या असेल तर ते सांगू राहिले तर आम्हाला धमक्या आल्या म्हणून ते फोन लावून त्याला धमक्या ते देणे चालू आहे. हर ठिकाणी ते माणसं ते ठेवू लागले त्यांना मारासाठी. पण कोणाला बी फोन लावून विचारू लागले ते आम्हाला ऍड्रेस सांगा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. पण त्यांचा ऍड्रेस आम्ही सांगला नाही कोणीच. त्याला आम्ही मरू देणार नाही. त्याला वाटतं एवढ्या लेडीज त्या बाईच्या मागे, त्याच्यामुळे ते जास्त बाईवर कारवाई करू लागले. पण त्याला मरू देणार नाही. आम्ही पुढे जाऊ पण त्या बाईला काही होऊ देणार नाही, कारण त्यांच्या लेडीजच्या सगळ्या लेडीज त्यांच्या मागे उभा आहे. मग असं कोणीच नाही उभा नाही. आमच्यावाला की पैसे दिले पाहिजे, आमच्यावाले त्यांच्या मागे उभा आहे. त्याला काही कसं बी करून मिळून आमचे पैसे द्यायचे. लेडीजलाच बोलू ना. बरं, काय वाटतं ताई तुम्हाला, कोण धमकी देऊ लागलं? धमकी असे देते सर का तुम्ही का बरं लेडीजला कळवून दिलं. लेडीज आम्हाला 50-50 गट देत होत्या आणि मी कुठं पण थांबले तर मला सांगते तू आता कुठं जिथं असेल तिथं तुला मारून टाकू, आमचे लोक भरपूर आहे असं मला ते. कुठं पण गाड्या मोटर चालतात उडून देऊ असं धमकी. पण एक जणीला सांगितलं सर एक गट करू आम्ही, एक गट करायचा आहे. तर लेडीजला एक जणीला असं नवीन गट होता पाठवलेलं होतं, पण मला कळून चुकलेलं होते. कोणा पाठवलं? संघर्ष भालेरावनं एक माझ्यासाठी एक लेडीजला पाठवलं होतं. तिला सांगितलं होतं त्या मॅडम खूप गट करते, तिच्या घरी जा. आणि तिथं झाड तोडीत होते सर. झाड तोडता तिथं थोडं असे चाकू ते होते, मुलं होते आणि मला बोलून घेतलं. पण मी बघितलं रिक्षातून आटूतून की हे माझ्यासाठी काहीतरी करते आहे. आणि त्याने हे पण सांगितलं मुलीला आणू नका, तुम्ही एकटे या.
असं बोलले सर नेमकं माझ्यासाठी. तुम्ही त्यांचं पितळ उघडं केलं, त्यांचा जो भ्रष्टाचार चालू आहे तो तुम्ही हो, सर. उघडा केला, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचा मारण्याचा कट रचता आहे का हो तुमच्याबद्दल? सर, त्यात हो तुम्हाला सर. वाटतंय का? आणि महिलांसाठी त्यांना असं वाटतं महिला तर आपण काही नाही किट दिल्यावर आपण ते शांत बसून जाईल, पण ह्या महिलांसाठी ही महिला जरा आपण मारून टाकलं किंवा काही बी केलं तर ही महिला गेली तर आपलं सगळं सुटका होऊन जाते, असं त्यांचं बोलणं आहे सर. इतक्या हजारो, त्यांच्याकडे हजारोने महिला आहेत, त्या हजारो महिला समोर येत नाही, बोलत नाही, सगळ्यांना अडचणी वेगळ्या वेगळ्या आहेत, मात्र तुम्ही कसं काय पुढे आले आणि तुम्हाला काय अडचण त्याच्यातून सर झाली? मला असं वाटतंय की आज माझ्याकडं 1000 महिला आहे, 1000-2000 महिला आहे, नंतर ते ना आज मला फसवलं, नंतर दुसऱ्याला फसवतील सर. भरपूर ते मिटिंग चालू देतील, मिटिंगमध्ये ते दाटूक असं बोलतील की आपण किट वाटू, आपण याला मसनी देऊ, असं त्यांचं ते हमेशा चालू राहणार आहे सर. आणि ते कोटीनं पैसा लुटणारच. तुमचं नाव? माझं नाव मंगला सोळशे सर. मी 2 गट केलेले आहे सर. हं, ते बाया सगळ्या माझ्या घरी येऊ लागल्या, 3-3 हजारानं पैसे भरलेले आहे. हं, हं. तर ते म्हणतात आता आम्हाला काहीच दिलं नाही, ना किट दिली ना काही नाही, फक्त तिथं ऑफिसला या तुम्ही, तुम्हाला असं देऊ तसं देऊ. माझे नातीचे पैसे भरलेले कॉलेजसाठी, तिला हे करू आम्ही, तर काहीच दिलं नाही त्यांनी. कुठे पैसे भरले तुम्ही? ऑफिसला देऊन पैसे भरले. काय ऑफिसचं नाव वगैरे काय असेल? संघर्ष भालेराव. किती पैसे भरले? 10 जणांचे पैसे भरले तिथं. त्यांनी काय आश्वासन दिलं होतं? देऊ पोरांना शिक्षणाला पैसा लावू, तुमच्या त्या मुली माझ्या नातीचे पैसे भरलेले आहे, तर तिथं लग्नासाठी बी देऊ आम्ही पैसे, कन्यादान भांड्याचे देऊ. मग त्यांनी जसं शब्द दिला तसं केलं का त्यांनी? काहीच नाही केलं त्यांनी. काय वाटतं तुम्हाला, हे सामान्य लोकांची फसवणूक आहे की म्हणजे त्यांना पैसा सगळे लागण्याचं? गायगरीब लोकांचे मजूर काम करणारे लोकांचे सगळे पैसे घेतले आणि फसवणूक केली. त्याला सांगितलं की असं करू तसं करू, आणि काहीच नाही. आपलं नाव? अनिता. बोला. काही रोहित सरच्या अकाउंटवर टाकले होते, काही भारती मॅडमच्या अकाउंटवर टाकले होते. यांच्यावाले पैसे अकाउंट आहे, त्यांच्या अकाउंटवर मारलेले होते आम्ही पैसे. त्यांनी सांगले होते डायरेक्ट तुम्ही आमच्या अकाउंटवर मारून द्या पैसे. हे पैसे जे आहेत, जे संस्थेच्या अंतर्गत तुम्ही जे काम करता गुरु फाउंडेशनमध्ये, तर याचं फाउंडेशनचं एक अकाउंट असतं संस्थेचं, त्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे मारत नव्हते का? नाही सर, त्यांनी डायरेक्ट सांगलेले होते आमच्यावाले स्कॅनर घ्या याच्यावरती मारा. त्यांच्या प्रायव्हेट अकाउंटवरती तुम्ही पैसे हो सर, मारायचे त्यांनी का? प्रायव्हेट अकाउंट दिलेलं होतं आम्हाला. आम्हाला वाटलं तर त्यांनी कोणतं बी दिलं पैसे तर त्यांच्या परतच पोहोचू लागले ना, आम्हाला काय माहिती होतं असं. तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? सर आमची एवढीच भूमिका आहे, लवकरच्या लवकर कारवाई करावी. पैसे वापस पाहिजे. तुमचं पैसे नाव? परत पाहिजे, तेवढं बी आम्हाला ऑप्शन दिलेलं आहे, तेवढं पण आम्हाला पाहिजे. कारण आम्ही एवढे दिवस झाले, आज झाले 5-6 महिने सारखे आम्ही चक्रा मारू लागलो. लेडीजचे किती जायला पैसे जातात, कामं करा दिवसभर आणि इकडे जाय यायला भाडं भरा, मग 200-300 रुपये आरामशीर लागू लागले जाय यायला भाड्यासाठी. आता आम्ही काय करणार आहे, क्लबला त्यांचं ऑफिस आहे, आम्ही पूर्ण लेडीज जाणार आहे. हाय तरी बी 1000-1500 लेडीज आहे आमच्यावाले, आम्ही पूर्ण जाणार आहे, ते जाणलो हे करणार आहे. पुन्हा काहीतरी तिथं आम्ही जीवाचं काहीतरी आत्महत्या काहीतरी करणार आहे. कारण का एवढं पूर्ण लेडीज येऊनच आमच्या दारामध्ये म्हणतात, हे पूर्ण लेडीज येतात त्या म्हणतात आम्ही तुम्हाला मदत केली? सारे खोटं, हं, हं. काहीच खरं नाही. त्यांनी जेवढं सांगलं तेवढं फक्त खोटं सांगलेलं आहे. किट देऊ, तुम्हाला 1 लाख रुपये देऊ, गिरण देऊ, नुसत्या लेडीजला भाषण दिलं त्यांनी. पुन्हा काय म्हणेन, मशीन देऊ आम्ही तुम्हाला, कारण का महिलांनी लोकांची हमाल्या करू नका, तुम्हाला घरीच आम्ही सुविधा देतो. कोणाला गिरण देऊ, कोणाला मशीन देऊ, त्यांनी फक्त भाषण दिलेलं आहे, याचं काही दिलेलं नाही. अशा किती महिला आहेत आणि किती लाखो महिलांची महिला आहे सर, फसवणूक काही आहे? लाखो महिला आहे, लाखो महिला फसवलेल्या आहे त्यांनी. आज आम्ही उभं राहिलो, कारण का आम्ही गरीब आहे सारेच, त्याच्यामुळे आम्ही आवाज केला. काही महिलांना वाटतं जाऊ द्या, सोडून द्या, काही होऊ नाही लागलं, पण हे काहीतरी लवकरच्या लवकर हे न्याय द्यायला पाहिजे आम्हाला तुम्ही पाहिजे. कारण का माझ्या गटातल्या बाया आहे, त्यांचे नवरे पिऊन येतात भलते, माझ्या दारामध्ये येऊन बायाला हाणतात, तू पैसे दिले बाईला भर, तू मी कुठून भरणार आहे, मीच कामाला जाते 300 रुपये रोजाने, मी घरात खाणार का त्याला देणार त्यांचे भरून. त्यांनी पटकन कारवाई केली किती पाहिजे. महिलांचे पैसे भरलेले तुम्ही? माझ्यावाले एक गट आहे 10 लेडीज, 3-3 हजार रुपये घेतलेले होते त्यांनी. बरं, काय कारवाई व्हायला पाहिजे अशी फसवणूक करणाऱ्या संस्थेवर? तर कारवाई केलीच पाहिजे त्यांच्यावाली. त्यांनी पुन्हा असं कधीच कोणासोबत फसवणूक केली नाही पाहिजे. काय वाटतं किती लोकांना फसवणूक झाली असं? लाखो लोकांना फसवलं असं. आता आम्हीच पाहिलं तर आता आमच्याच गटामधल्या पाहिल्या तर तरी बी 1000-2000 लेडीज निघू लागल्यात, तर बाकी किती असेल जगामध्ये, किती 10 जणांचा ग्रुप तर असं नाही जी. आता आम्ही तर पाहिलं तर समजा 5-6 जणच पाहिलेले, पण ग्रुप भरपूर असेल त्यांच्या. त्यांचे नाव 1-2 जणांचेच माहिती आहे, फक्त रोहित माहिती आहे, आणि एक दुसरी एक मॅडम आहे, राधिका मॅडम आहे, भारती मॅडम आहे,
हे 3-4 लेडीज आम्ही पाहिलेले आहे. आश्वासन देतात महिला ते. हो सांगतात ना ते, मॅडम तुम्ही अजून गटला गट लावा, तुम्हाला आम्ही हे करू मॅडम ते करू. मग आम्ही त्याला विचारलं, आम्ही गेलो होतो ऑफिसवरती तेव्हा त्याला विचारलं, मॅडम आम्ही पहिलेच गट केलेले, तुम्ही याचाच निकाल नाही लावला, दुसरं का म्हणून गट करणार आहे आम्ही. ताई हा सर, मी सविता जगताप आहे. हम्म. आम्ही 5 गट आहेत सर माझे. 3-3 हजारांनी गट केलेले आहेत आम्ही. हम्म. आता महिला माझ्या घरी येऊन मला शिव्या गाळ्या देतात, सर पैसे वापस कर, तुला पाहून आम्ही पैसे दिलेले आहेत. आणि संघर्ष भालेराव चॅरिटेबल हे फाउंडेशन यांच्याकडे आम्ही पैसे भरलेले आहेत, पण ते पैसे द्यायला तयार नाही आहेत. तर आता महिलांचं असं म्हणणं आहे की आमचे पैसे परत देऊन टाका, आम्हाला काहीच नको. त्याने आश्वासन दिलं होतं की गिरणी देऊ, पिठाची गिरणी देऊ, हे देऊ, किट देऊ, 1 लाखाचा चेक देऊ, पण आम्हाला अजून काहीच भेटलं नाही. 6 महिने झाले सर, 6 महिने झाले आम्ही गट करून, पण आम्हाला एकही काही भेटलेलं नाही. काय महिलांच्या मुलींचं लग्नाला आणि पण मुलांच्या लग्नाला पण, आणि माझी मुलं पण मुलांचे पण पैसे घेतलेले सर मी. माझ्या मिस्टरांनी मला मारलं त्याच्याबद्दल. त्या दिवशी मी तोंड झाकून गेले होते मीटिंगला, सगळ्यांनी बघितलं तिथं, तरी पण मला पैसे मिळाले नाही. काही लोकांच्या काही मुलीच्या लग्नाला त्याने सांगितलं होतं. सांगितलं होतं आम्हाला. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न झालं सर. हम्म. सर म्हटले होते की देऊ म्हणून, पण त्यांनी काही दिले नाही. तर ते 2 लाखाचा चेक देऊ म्हणे, काय भांडे देऊ म्हणे, तर काही दिलेलं नाही. खोटं आश्वासन देतात का? खोटं आश्वासन दिलेलं नाही. अशा किती महिला आहे ना, आणि असे किती जण तुमच्या ग्रुपमधून लग्न झालं आणि त्यांना अद्याप त्यांनी काही दिलेलं नाही, असे किती लोक आहेत? असे 2-3 लग्न झालं सर, पण काही दिलेलं नाही अजून. तर असं वाटतं का तुम्हाला फसवणूक झाली आता? फसवणूकच झालेली आहे सर, दुसरं काहीच नाही. पुढची भूमिका काय असणार आता तुमची? आता त्यांनी आमचे पैसे परत करावं, नाहीतर आम्ही काहीतरी पाऊल उचलू मग पुढचं. आता काहीच लागेल सर. मग आता घरचे माणसं आम्हाला परेशान करू लागलेत ना मग, आणि शिवाय देतात मग आम्हाला, मारझोड करतात माणसं पण. मग काय करणार आहे आता आम्ही? केलं होतं सर मी, मग सरांनी पण सांगितलं सर मी की मुलांचे पैसे बाकी आहे. सर काय म्हटले, देतो म्हणून, देऊन टाकू म्हणे मॅडम आम्ही, तुमचे पैसे तर अजून दिले नाही सर. मग आम्ही काय करणार आहे आता? काहीतरी करावंच लागेल ना, काहीतरी करावंच लागेल सर. नाही गाडी आली तर ते पण मागं हटणार नाही आम्ही, कारण महिला आमच्या दारात येऊ लागल्यात. मुलांचे पण पैसे सर, स्कॉलरशिप देतो म्हणून ते पण दिले नाही आम्हाला. आम्ही पैसे सगळे जमा केलेले नाही. किती मुलांना मी स्कॉलरशिप? 30 मुलांचे जमा केलेले सर. माझे मीटिंग मध्ये सुद्धा सगळे मुलं दिसतील, मीटिंग मध्ये नेलेले मी. स्कॉलरशिप मिळाली का त्यांना? नाही मिळाली, काहीच नाही मिळाली. 30 मुलं जमा केले होते हो, तुम्ही? तिथं मी सगळ्या प्रत्येक एका मुलाचे पैसे किती 2-2 होते? हजार रुपये भरले. असे 30 मुलं तुम्ही पैसे जमा हो. करून दिले आणि त्यांना काही मिळालं का? काहीच नाही मिळालं. तुमच्याकडे काय पुरावे पैसे दिलेले? पैसे दिले मॅडमकडे दिले, मी सबूत आहे मॅडमकडे माझा, आणि त्या मॅडमने त्यांना दिलेला तो पण सबूत आहे. तो कॅश दिले का फोन पे दिले? फोन पे दिले काय कॅश दिले? तुमचं नाव? सविता जगताप. नंतर म्हणे 9 हजाराचा चेक, हा. पहिला 9 हजाराचा चेक, नंतर मग 50 हजाराचा, आणि नंतर 1 लाखाचा. ते बी लय मोठे गट केल्याच्या नंतरच भेटणार, तसे भेटणार नाही. तुम्ही 10 गट केले ना, मग तुम्हाला किती पैसे दिले? नाही भेटले, मग आता काहीच नाही भेटलं. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? जर तुम्हाला तुमचे पैसे जर मिळाले नाही, तुमचं पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पावलं आम्ही आता काहीतरी घेणारच, डिसिशन. हा, आंदोलन वगैरे काही ना काही करणारच झालो आम्ही. उपोषणाला बसू, काही ना काही करूच. सांगू ते संघर्ष भालेराव फाउंडेशन, हम्म. तिथं पैसे भरले आपल्या मंगल मॅडमनं. मग ते आम्हाला काही आलंच नाही त्याच्यावालं, नुसती किट दिलेली आहे. किट दिली आम्हाला, त्याच्यानंतर काहीच नाही. चेक देऊ, दुसरा चेक देऊ, पहिला चेक देऊ, तिसरा चेक देऊ, अजून 1 रुपया नाही. आम्हाला काही लागत नाही, आम्हाला फक्त आमचे पैसे पाहिजे बस. तुम्ही किती लोकांचे पैसे भरले? मी लगेच 6 गटाचे पैसे भरले. की एका गटात किती लोक आहे? 10 गट, 10 बाया. तर तुमच्या घरी चक्रा मारत असं हा, मग सगळ्या बाया चक्रा मारू राहिल्यात, मला बोलू राहिल्यात, भांडायला येऊ राहिल्यात दररोज घरी. काय म्हणला ते? पैसे द्या आमच्यावाले वापिस, आम्हाला काही गटबीट करायचं नाही. आमचे जेवढे गट करेले तुम्ही तेवढ्याचे पैसे द्या. तुम्हाला नेमकं आश्वासन त्या संघर्ष भालेराव फाउंडेशनने मी जे पैसे गोळा करून इतर साहित्य तुमचं विकून तुम्ही ते फाउंडेशनला जे पैसे दिले, तर तुम्हाला काय आमिष दिलं, तर त्यांनी काय आश्वासन दिलं, तर काय देणार होते तुम्हाला? तर आम्ही पोट ठेवली म्या सर, हं. ते पैसे भेटायसाठी, तर त्यांना काही दिले नाही. काय काय देणार होते तुम्हाला ते म्हणे 1 लाख रुपये देऊ, हां. आणि काही मशनी देऊ, काही गिरण देऊ, काही देऊ, किट देऊ, काही नाही दिलं. तुम्ही किती रुपयात ती तुमच्या गळ्यातली पोट ठेवली? पोत का हा, म्या 10 हजारात. ते 10,000चं काय केलं तुम्ही? तर 5 हजार घरी लागले ना मला, आणि 5 हजार भरले. अच्छा, 5 रुपये तिथं भरले. हा, भरल्याच्या नंतर तुम्हाला काय बोलले ते? देऊ म्हणे आम्ही.
मग किती वेळ चक्रा मारल्या? गण 2-3 बारे गेलो आम्ही. काय म्हणाले मग? ते काय म्हणे देऊ म्हणे, मॅडमनं आम्हाला सांगितलंच नाही. हं. असं मॅडमनं आम्हाला बोललेच नाही. आणि पैसे कोणाकडे गेले तर मॅडम पशी होते? आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय काय देणार होते ते म्हणे किट देऊ, किती काय किट मध्ये काय काय होतं किट मध्ये? काय 1 किलो साखर, 1 किलो रवा, काय अर्धा किलो पोळी, काही 1 बाटली तेलाची, हं. 1 बाटली तेलाची हं. आणि तांदूळ 1 किलो असंच होतं. अच्छा. 5 आयटम. आणि आणखी काही लोकांना फ्रीज वगैरे दिल्या म्हणे, तुम्हाला दिलं नाही फ्रीज? नाही आम्हाला नाही दिलं, काहीच नाही दिलं आम्हाला. ज्याचा पहिला ग्रुप होता त्यांनाच दिलं. फ्रीज दिलं ते आम्हाला काहीच नाही दिलं. नाही दिलं. मग आता काय भूमिका आहे आता? आता ते पैसे कारवाई करा त्यांना, गरीबाचं. त्या दिवशी पोलीस स्टेशनला पण गेलते का तुम्ही? गेले होते. मग काय म्हणाले साहेब लोक? धरायला सांगितलं आम्हाला, म्हणले तुम्हाला पूर्ण भांडे भेटते, आम्ही आम्हाला नुसती पत्रिका पोहोचती करा, आम्ही तुम्हाला वस्तू पण देऊ सगळे, मुलीला नवरीला, आणि पैसे पण देऊ 2 लाख रुपये. ऐन टायमाला आम्हाला काय दिलं नाही. आम्ही मॅडमकडे पत्रिका दिली, मॅडमने त्याला पोहोचती केली. परत मग आम्हाला ऑफिसला बोलवलं, त्यानं म्हणलं मग आमच्याकडे पत्रिका नाही आली असती तर आम्ही दिली असती. परत मग आम्ही मॅडमला बोललो, हो मॅडम तुमचं काम होतं मग पत्रिका पोहोचती करायचं, की मॅडम म्हणल्या दिली आम्ही पत्रिका. ते सर म्हणे आमच्यापर्यंत नाही आले मग काय करायचं? तर सर म्हणले डबल पोहोचती करा आणि आम्हाला, मग आम्ही तुम्हाला आणून देऊ, तर तुमच्या मुलीच्या लग्नाला पण येऊ, आम्ही वस्तू पण घेऊन येऊ, पण तुम्हाला 2 लाख रुपये पण देऊ. तर मग त्यानं काय दिलंच नाही. तुम्हाला सांगितलं की लग्नाला 2 लाख रुपये देऊ आम्ही, देऊ. तुम्ही पत्रिका त्यांना ऑफिसला नेऊन दिली, त्याच्यानंतर हा. तुमच्याकडे ते आले का नाही? तुम्हाला पैसे दिले का? आले बी नाही आणि पत्रिका दिली नाही, मुलीला भांडे पण काही वस्तू पण नाही दिली. त्यानंतर तुम्ही फोन ते वगैरे त्यांना केले का? नाही आम्ही काही कॉन्टॅक्ट केला नाही, आम्ही मॅडमशी बोलत होतो. तिथं मॅडमना ऑफिसकडं ऑफिसवर गेलेत, कोणाला भेटत होते तुम्ही तिथं? रोहित सर. आणखी